नमस्कार. मी संभाजी राजाराम कुराडे, उत्तूर पंचायत समिती गण क्रमांक 115 मधून पंचायत समितीची उमेदवारी शिवसेना या पक्षाकडून मला मिळालेली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन मी या निवडणुकीसाठी सामोरं जात आहे. तर या निवडणुकीला आम्ही उभा राहायचा का निर्णय घेतला, तसा मी आणि माझ्या जोडीला म्हणजे जिल्हा परिषदेला जे विठ्ठल उत्तूरकर उमेदवार आहेत, मी दोघं बी शेतकरी कुटुंबातली माणसं. आमच्या पाठीशी कुठलंही राजकीय पाठबळ नाही, कुणाचा वरदहस्त नाही. सामान्य कुटुंबातले आम्ही दोघं पण आहे. गेली 10 वर्षे मी ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून काम करतो आहे. 10 वर्ष आमची काम करण्याची पद्धत बघून लोक असं म्हणाले की बाबा तुम्ही आता ग्रामपंचायतीमध्ये न राहता जरा पंचायत समिती जिल्हा परिषद अशी तुम्ही म्हणजे उभा राहून पुढच्या निवडणुका लढवा. त्यानंतर गावातल्या ज्या काही समस्या आहेत प्रलंबित, जवळजवळ 30-40 वर्षे झाली की या ठिकाणी म्हणजे जे चाललं आहे तेच चाललं आहे. ठराविक घराणे आहेत राजकारणात, 30-30 माणसं आहेत, काही बदल नाही. सामान्य कार्यकर्त्याला कुठल्या किंमत नाही, त्याला कधी या निवडणुकीतनी संधी नाही. आणि याच्यामुळे झालं काय की बाबा आमच्याशिवाय काय ह्या गावात चालत नाही, ह्या विभागात आमच्याशिवाय काय चालत नाही असं ज्यावेळी त्यांच्या म्हणजे प्रस्थापित लोक आहेत त्यांना असं वाटायला की चालत नाही आमच्याशिवाय, आणि गावच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता जर तुम्ही गावात बघितला, गावात मुतारींची व्यवस्था व्यवस्थित नाही, गावात रस्ते नाहीत, पाण्याची सुद्धा तशीच समस्या आहे. आमची आंबेवरनं जी स्कीम झाली आहे पाण्याची ती अर्धवट आहे, अजून पूर्ण क्षमतेनं ती चालू नाही. मग अशा परिस्थितीमध्ये लोक म्हणाले की बाबा तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो, पण तुम्ही मागं घ्यायचं नाही, तुम्ही लढा. आम्ही लढत असतेवेळी परत आमच्यासमोर प्रश्नचिन्ह आलं की बाबा आपण कशा पद्धतीने कुणाच्या आधारे लढायचं, वर कुणाचं तरी आपल्याला वरदहस्त पाहिजे. आपण तसं अपक्ष किंवा हे लढून काय उपयोग नाही. त्यानंतर आमची कार्यकर्ते मंडळी सगळे आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही असा एक निर्णय घेतला की आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब आणि राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे आमचे आबिटकर सर यांचा पाठिंबा घ्यायचा आम्ही ठरवलं. आणि यांचा पाठिंबा घ्यायचं ठरवल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून गारगोटीमध्ये आमचे मंत्री आबिटकर साहेब आणि अर्जुन सर यांना आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला. त्यांनी असा ग्रीन सिग्नल दिलेला नाही, त्यांनी आधी चाचपणी केली की बाबा अमुक विठ्ठल उत्तूरकर, संभाजी कुराडे ही पोरं कशी आहे, यांचं काम करण्याची पद्धत कशी आहे ही आधी चाचपणी केली. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ठीक आहे, आम्ही तुमच्या पाठीशी राहतो आणि तुम्ही जे काय म्हणजे तुम्हाला मदत लागणार, सहकार्य लागणार ते आम्ही पूर्ण ताकदीनिशी आम्ही तुमच्या पाठीशी राहतो. त्या पद्धतीने हिमालयासारखे आमच्या पाठीशी ते दोघेजण, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आबिटकर सर हे दोघे पण हिमालयासारखे सर आमच्या पाठीशी आहेत. आणि मला असं निश्चितपणानं वाटते की यांच्या पाठबळावर आम्ही ही लढाई नक्की जिंकणार. आम्ही आता यशाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्हाला आता ग्रामपंचायतीचा अनुभव आहे, होय, इलेक्शन तुम्ही केलेला आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचाही तुम्हाला अनुभव असेल कार्यकर्ता. तसं पाहता सद्य परिस्थितीमध्ये ग्राउंड लेवलला चित्र काय आहे? आता ग्राउंड लेवलला चित्र जर कल बघितला तर आमच्या बाजूनच आहे. म्हणजे का, लोकांची अशी एक धारणा आहे की बाबा प्रस्थापितांना त्यांनी निवडून आता 40 वर्ष बघितले, आलटून पालटून सत्ता देऊन. विकास कामं काहीही नाहीत, विकास कामं नाहीत, भागात कुठला एखादा प्रोजेक्ट आणला नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, बेकारी आहे.
ह्या सगळ्या समस्या, आरोग्याच्या समस्या आहेत, इतर शैक्षणिक, आमच्या गावाला ग्राउंड नाही मुलांनी खेळायला, ही एक मोठी समस्या आहे. तसेच नुसते उत्तूरमधलं नाही, अशाच खेडेगावातसुद्धा ह्या पंचक्रोशीत समस्या आहेत. त्या समस्यांची सोडवणूक या लोकांनी केलेली नाही. फक्त राजकीय गैरफायदा घेऊन स्वतःची पोळी कशी भाजल एवढंच बघितलेलं आहे. ग्राउंड रिपोर्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं आहे. आम्हीसुद्धा सुरुवातीला उभा राहायचं काय नाही, कारण सगळे म्हणायचे की बाबा तुम्ही पैसे कुठून आणणार, मोठा खर्च आहे, ह्या निवडणुका सोप्या नाहीत. पण लोकांनी सांगितलं की बाबा सगळंच काय पैशानं होत नाही, पैशावर निवडणुका होत नाहीत. तुमचा जनसंपर्क आणि तुमची जर कामाची पद्धत बघितली तर 100% तुम्ही यशस्वी होणार आणि तुम्ही ह्यात भाग घ्या, असं लोकांनी सांगितल्यामुळे आम्ही भाग घेतला आहे. आणि सध्या जर ग्राउंड लेवलला जर तुम्ही बघितला तर आता आम्ही आघाडीवर आहे. धनुष्यबाण उत्तूर आणि उत्तूर विभागात आघाडीवर आहे. त्याचबरोबर आम्हाला लोक निवडून देणार यात तीळ मात्र शंका नाही. निवडून आल्यानंतर ज्या समस्या आहेत, मग त्या आरोग्याची समस्या असतील, विभागातल्या पाण्याच्या समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील. उत्तूरची मोठी बाजारपेठ आहे, पण धुळा त्रस्त व्यापारी झाले आहेत. त्या धुळा आणि हे पूर्ण रस्ता खोदून ठेवला, तिकडे लक्ष नाही कुणाचं. आता निवडणूक आल्या म्हणून पाणी मारायला चालू आहे रस्त्यावरनं, पण हे चुकीचं आहे. म्हणून आम्ही निवडून आल्यानंतर ठरवलं आहे की गावातील आरोग्यसेवा, विभागातील आरोग्यसेवा, लोकांच्या खेळाच्या म्हणजे मुलांना एक मैदान पाहिजे आहे, ग्राउंड उपलब्ध करून द्यायचं. त्याच्यानंतर पाण्याची समस्या आहे, भागातल्या पाण्याच्या समस्या आहे, पाणंदी आहेत. आता आमचं आंबेओळ धरण झाल्यामुळं लोकांना पाणंदीची फार आवश्यकता आहे. ज्या जुन्या पाणंदी आहेत त्या डांबरीकरण झाल्या पाहिजेत, हे अशी आमची अपेक्षा आहे. नुसतं उत्तरातलं नाही तर भागातल्यासुद्धा ज्या पाणंदी आहेत त्या डांबरीकरण झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार. आणि आमचे जे गारगोटीतले रामलक्ष्मण आहेत भुदरगडचे, हे रामलक्ष्मण पाठीशी असल्यावर आम्हाला कुठलीही भीती नाही. लोकांनी ठामपणे आमच्यावर विश्वास ठेवून पाठीशी राहावं. निधी आणण्यात आणि आम्हाला निधी देण्यात आंबेडकर साहेब कमी पडणार नाहीत एवढी ग्वाही देतो.